हद्द निश्चित मी केली आहे. काय म्हणतो, कोण म्हणतोय ओढ्याची पूर्व हद्द निश्चित तुम्ही? केली आहे. बोलवा, ताळ्याला बोलवा. तो मला एक म्हणतो रस्त्याचा कुठं प्रश्न या नंतर ना. आहे, पण पहिला ओढा काढायचा ना आपल्याला. कोणता वाडा काढायचा ओढाची पूर्व हद्द. आहे? नैसर्गिक आहे तो, आहे ना. त्याला तुम्हाला काय काढायची कारण नाही. तो माझा आहे, नैसर्गिक आहे. माझ्या जमिनीला आहे. नाही, माझा पोट खराब आहे तो. नैसर्गिक कोणाच्या जमिनीत मला नाही. जे आर दिलाय का नाही, दिलाय ना गव्हर्नमेंटनी. ओढ्यात रस्ता काढा, दाखवा ना मला जे आर दाखवा. रस्त्याचा प्रश्नच नाही ना. हा, ओढा मग? काढायचा ओढा. पुढं इथं ओढा काढायचा ओढा नैसर्गिक वाडा तो माझा आधी माझा तो प्रश्न आहे. ओढाच काढायचा ना मग. पण तो माझा प्रश्न आहे ना. ओढा काढला ना आता तुम्ही. हा मग न्याय प्रविष्ट आहे का नाही? अरे चुप रे, न्याय प्रविष्ट आहे का नाही वडा गाडला म्हणून? हा. पवार साहेबांनी त्याच्यावर ते केलेले आहे का नाही पंचनामा वगैरे, ते सिद्ध होईल ना कोर्टात. मग या ना काढायला. आता कुठे चालले तुम्ही? सरकारी मोजणी आता आहे झाली. त्या स्थितीत ठेवा. ही न्यायप्रविष्ट बाब आहे. आता तुम्ही काय इथे इंटरफेअर करू नका. आणि समाजाला काहीतरी चालेल असेल ना, समज सरकारी मोजणी झालेली आहे. मेसेज जाईल. पुढं सरकारी झाली. अहो आता तारडे आता आमच्या ऑनलाईन वर करा त्याच्या फोन, समोर. करा. तुम्ही करा ना. तुम्ही सांगा का म्हणतो इनामदारला तुम्ही असं म्हणले का? विचारा. 1.5-2 एकर तुझी त्यांनी जमीन हद्द कमी निश्चित केलेली आहे आहे. आणि आम्हाला तहसीलदाराचा जबाब आहे म्हणून आम्ही येतोय. काय नाही म्हणलं तर मग मला विचारा. बोलवा ना त्याला. मला नोटीस देता तुम्ही, झेरॉक्स नोटीस देता काय मला मोजणीची? झेरॉक्स नोटीस असते. आणि ते काय म्हणते तहसीलदारांनी आम्हाला दिले. तहसीलदार कोण? माझ्या जमिनीचा मालक आहे का तो? माझ्या जमिनीचा मालक आहे. आणि त्याला कोणता जे आर मिळाला ओढ्याचा? त्याला शिवपानंद रस्ते, शिवणी रस्ते काढायचा त्याला आदेश आहे बावनकुळे साहेबांचा. इकडे हा ओढ्यात रस्ता करायचा त्याला आदेश नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं ओढा मोजायचा कोणतं पण? कोण